तुमचा व्यवसाय ट्रेंडवर आधारित आहे का फॅडवर आधारित आहे? नमस्कार मित्रांनो, जेन झी व्यावसायिक या सदरामध्ये तुमचं स्वागत आहे. माझी मुलगी नवीन व्यवसायात उतरतीये, तिला भरपूर प्रश्न पडत आहेत आणि तिला उत्तर देताना त्याची उत्तरं मी रेकॉर्ड करतोय, म्हणजे तुम्हाला पण फायदा व्हावा. बाबा आजकाल इतके सगळे ट्रेंड्स येतात, स्पेशली माझ्या इंडस्ट्रीमध्ये तर सपोज आता दुबई कुनाफा चॉकलेट, जसं लंडन केक, बोबा माचा, डाल्गनो कॉफी, सगळे इतके ट्रेंड्स येत आहेत. हे हा बरोबर आहे ना, म्हणजे ट्रेंड येणारच आहे. आम्हाला ते नावं पण माहित नाहीत बरं का. तर ट्रेंड नवीन नवीन येणारच आहे. फक्त आपल्याला हे ओळखता आलं पाहिजे की ट्रेंड की फॅड. म्हणजे लक्षात आलं? हे बघ, तुला ते फिजेट स्पिनर का काहीतरी आलं होतं माहितीये का, त्याचं गोल गोल फिरवायचं. हा, ते फॅड होतं. ते आलं गेलं समजलंही नाही. ओके मित्रांनो, ट्रेंड ही अशी गोष्ट आहे जी दीर्घकाळ टिकते आणि समाजामध्ये परिवर्तन घडवते. म्हणजे बघा, बाहेर कुठेतरी जाऊन कॉफी पिणं हे आपल्याला, म्हणजे पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, संभाजीनगरमध्ये छोटी छोटी उपाहारगृहांमध्ये जाऊन आपण एखादी मस्तपैकी मद्रास कॉफी वगैरे प्यायचो. पण कॉफी शॉप्सचं ट्रेंड येणं हे आपल्याला समजलं पण नाही कधी आला. तो आला, त्याच्यातून एस्टॅब्लिश्ड कॉफी शॉप तयार झाली, नवीन चेंज लॉन्च झाल्या, हो की नाही? तर हे ओळखायला पाहिजे की कुठल्या गोष्टीचं फॅड आहे आणि कुठल्या गोष्ट समाजामध्ये दीर्घकाळ राहणार आहे. म्हणजे तुझ्या केसमध्ये आता बघ, सध्या हाय प्रोटीनचा ट्रेंड आलाय की नाही, हा ट्रेंड आहे आणि हा लॉंग टर्म राहणार आहे. का राहणार आहे? कारण लोकांना लक्षात आलंय की हाय प्रोटीन डाएट आपल्या शरीरासाठी योग्य आहे. हे फॅड नाहीये. पण कदाचित ते दाल्गोना कॉफी होती, ते हजारो लाखो लोकांनी रील बनवली, हे केली, काही स्पेशल नाहीये, राईट? त्यांनी काही चेंजेस नाही आणले, तर तो ते आलं, फॅड आलं. ओके, सो बाबा हे फॅड्स मग मी फॉलो करायचे की नाही? नाही करायचं ना. हे बघ, लोकांना जर एखाद्या गोष्टीचं फॅड आलं तर त्याचा फायदा आपल्याला झाला पाहिजे. म्हणजे पण तू फॅडवर व्यवसाय उभारशील का? म्हणजे समजा आता डाल्गोना कॉफीचं फॅड होतं, ज्या ज्या लोकांनी डाल्गोना कॉफीवरच बिझनेस सुरू केला असेल ते बुडले, कारण आता डाल्गोना कॉफी कोणी प्यायला येणार नाही. तर त्यामुळे लक्षात घे की फॅडवर बिझनेस आधारायचा नसतो. तुमचा बिझनेस, मगाशी आपण बोललो मागच्या ह्याच्यात, की नीड्स आणि वॉन्ट सॅटिस्फाय करणारा असावा. आणि ज्या विशेष आहेत किंवा असे ट्रेंड्स येतात ते किंवा फॅड्स येतात, यांना पण अडॉप्टेबल असावं. म्हणजे त्यांना अडॉप्ट करायचं, पण कुठली गोष्ट कंटिन्यू करायची कुठली नाही हे तुम्हाला ठरवता आलं. ओके, हे लक्षात ठेव की एका स्पेसिफिक क्रेज आहे ना ही, त्याच्यावर आपल्याला व्यवसाय उभारायचा नाही. तुम्ही अशा कुठल्या ट्रेंडवर व्यवसायाचा विचार करत असाल तर स्वतःला हा प्रश्न विचारा की हे ट्रेंड आहे का फॅड आहे? हा लॉंग टर्म राहणार आहे का शॉर्ट टर्म राहणार आहे? ह्याच्यात आपण पूर्ण आपलं आयुष्य घालवणार आहे का? तर हे कायम लक्षात ठेवा की पुढची 5 वर्ष, पुढची 10 वर्ष जर तुम्हाला दिसत असेल की हे सक्सेस होऊ शकतं, तर ते व्यवसाय करणं योग्य आहे. नाहीतर तो फक्त एक फॅड आहे आणि त्याला तिथेच विसरलेलं उत्तम आहे. अशाच व्हिडिओसाठी आमची ही सिरीज बघत राहा बरं का. रुजुल, आर यू एन्जॉईंग? आय एम एन्जॉईंग टू. आर यू एन्जॉईंग? कमेंट मध्ये नक्की सांगा.